मराठी भाषिक एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज जर मराठी माणसांनी ओळखली नाही तर ते भविष्यात येणारं आपल्या समोरचं फार मोठं संकट असणार आहे. नाही, पण या परिस्थितीत चला एकत्र आला मराठी माणूस, तुम्ही मुंबईतल्या मराठी माणसाला एकत्र आणलं, 27% मराठी मतं आहेत, उर्वरित मतं ही साधारण 70%. ही 70% मतं जर तुमच्या वाटेला आली नाही तर 27%च्या बळावर तुम्ही महाराष्ट्राचं किंवा मुंबईचं राजकारण कसं करणार आणि तुम्ही मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून कसं येणार आणि सत्ता कशी स्थापन करणार? पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, निवडणुका येतात जातात, जनाधार हा क्षणिक असतो, विचारधाराही दीर्घकालीन असते. अगदी ती विचारधारा घेऊन आपल्याला जायला लागतं आणि 27% जरी असली तर तो मराठा म्हणून जर एकत्र आला तर तुम्ही आत्ताची आकडेवारी जर पाहिलीत ना तर बराच काही फरक पडू शकतो. दुर्दैवाने मराठीला मानणारा वर्गसुद्धा प्रचंड इतर भाषिक आहे, ते प्रामाणिक आहेत अजून इतर भाषिक की नाही. या महाराष्ट्राने आम्हाला दिलंय, मराठी माणसाने आम्हाला दिलंय, तेही मतदान करणारे आहेत, पण राज्याकडे तो विचार नाही करतायत. आणि म्हणून मराठी भाषिक एकत्र येणं ही काळाची गरज आहे आणि ती काळाची गरज जर मराठी माणसांनी ओळखली नाही तर ते भविष्यात येणारं आपल्या समोरचं फार मोठं संकट असणार आहे.